So hello dear students, today we are going to discuss about the molecular orbital energy level diagram of sigma bonding in octahedral complexes. तर एनर्जी लेवल डायग्राम कशी असणार आहे मॉलिक्युलर ऑर्बिटलची सिग्मा बॉन्डिंग इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये. तर ती डायग्राम आपण आज डिस्कस करणार आहोत. अतिशय महत्त्वाचा मोठीमधला टॉपिक. ही डायग्राम जर समजली तर तुम्हाला पूर्ण मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी जी आहे ती समजली असं आपण समजू शकतो. तर मागच्या लेक्चरला आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीचं इंट्रोडक्टरी पार्ट आणि त्यानंतर त्याच्यात जी असणार आहे सिग्मा बॉन्डिंग कशा पद्धतीने असते आणि पाय बॉन्डिंग या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. तर सिग्मा बॉन्डिंगमध्ये आपल्याला माहिती आहे की टोटल 6 ऑर्बिटल्स येतात जे सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन करतात. कुठले कुठले A1G, T1U आणि EG, म्हणजे EGचे 2 ऑर्बिटल्स, T1Uचे 3 ऑर्बिटल्स आणि A1Gचा 1, अशी टोटल 6 जे ऑर्बिटल्स आहेत ते सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन करत असतात. त्याची ओव्हरलॅपिंगसुद्धा आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केलेली आहे. आता पुढे जाऊन आपल्याला त्याची मॉलिक्युलर एनर्जी लेवल डायग्राम जी आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीची किंवा मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम जी आहे सिग्मा बॉन्डिंगमध्ये ती आज आपण डिस्कस करणार आहोत. अतिशय सोपी समजली तर बघायला खूप मोठी डायग्राम दिसते, पण समजायला अतिशय सोपी जर समजून घेतली तर काहीही अवघड असं नाही आहे. त्याच्यामुळे डायग्राम बघून अजिबात घाबरू नका, फक्त समजून घ्या जेणेकरून तुम्हाला ती डायग्राम इझिली समजू शकते आणि तुमचे हक्काचे 5 ते 7 मार्क्स जे आहेत त्या डायग्राम किंवा मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीमधून तुम्ही इझिली मिळवू शकतात. मॅक्झिमम 10 मार्क्स, मिनिमम 5 मार्क्स. सो अतिशय इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे आणि अतिशय सोपा असा टॉपिक आहे. सो डोंट वरी. सो आपण सुरुवात करूया लगेच. तर ही जी मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम आहे सिग्मा बॉन्डिंगसाठी असणारी, तर आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन्स ऑफ 6 फिल्ड सिग्मा लिगॅन्ड ऑर्बिटल्स, 6 लिगॅन्ड्सचे आपल्याला माहिती आहे टोटल 12 इलेक्ट्रॉन्स जे असतात ते असतात प्रेझेंट. सो 6 सिग्मा लिगॅन्ड ऑर्बिटल्स, LG लिगॅन्ड ग्रुप ऑर्बिटल्सचे टोटल 6 × 2 12 इलेक्ट्रॉन्स. तर ह्या इलेक्ट्रॉन्सचं कॉन्ट्रीब्यूट टू द मेटल ऑर्बिटल्स, to the molecular orbitals and filled in A1G, T1U and EG bonding molecular orbitals. तर हे 12 इलेक्ट्रॉन कशा पद्धतीने फिल असणार आहेत माहिती का, किंवा त्याचं कॉन्ट्रीब्युशन कसं असणार आहे, जे की आपण मागच्या लेक्चरला बघितलं की ज्याच्यात सिग्मा बॉन्डिंग दाखवणारे कुठले कुठले ऑर्बिटल्स आहेत. A1G, T1U आणि EG असे टोटल 6 जे ऑर्बिटल्स आहेत. तर 6 × 2 असे टोटल 12 इलेक्ट्रॉन्स जे असणार आहेत या 3 प्रकारच्या ऑर्बिटल्समध्ये आपल्याला कॉन्ट्रीब्युशन केले गेलेलं आहे. तर A1G, T1U आणि EG बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आणि सिग्मा लिगॅन्डचे टोटल 6 लिगॅन्ड्स आहेत, त्याचे 12 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर ह्या टोटल 6 ऑर्बिटल्समध्ये 6 कुठले कुठले, परत A1Gचा 1, T1Uचे 3 आणि EGचे 2 असे टोटल 6 जे ऑर्बिटल्स आहेत त्याच्यात हे टोटल जे 12 इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण फिल करणार आहोत आणि ते अशा पद्धतीने आपण कॉन्ट्रीब्युशन करणार आहोत. सो द इलेक्ट्रॉन्स ऑफ मेटल आयन कॅन बी फिल्ड इन T2G नॉन बॉन्डिंग अँड द EG स्टार अँटी बॉन्डिंग. हे आतापर्यंत बघितलं आपण ते लिगॅन्ड ग्रुप ऑर्बिटल्स. आता आपल्याला एक कॉम्प्लेक्स दिलेला असणार आहे कुठला तरी, मग कॉम्प्लेक्समधले आपण लिगॅन्ड्सचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फिल केलेत आपण, ते आपण आता आपल्याला या डायग्राममधून समजणारच आहेत. आता पुढे जाऊन मग मेटलचे सुद्धा काही इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, जो डी मधले जे काही इलेक्ट्रॉन्स असणार D5, D6, D7 जे काही इलेक्ट्रॉन्स असणार आहेत तर ते मग कुठे फिल करायचे आपल्याला, T2G जो नॉन बॉन्डिंग आहे किंवा जो पाय बॉन्ड फॉर्मेशनसाठी यूज केला जाणार आहे तो T2G नॉन बॉन्डिंग. आणि तरीही जे उरले T2G मध्ये फिल करून, तर ते वरचा जो EG स्टार असणार आहे. स्टार का, तर स्टार आपण अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलसाठी जे ज्यांची हायर एनर्जी असणार आहे त्याच्यासाठी आपण स्टार जो आहे तो दाखवणार आहोत. तर मग हे उरलेले मेटल्सचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण T2G मध्ये आणि उरल्यावर ते वरती EG स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये आपण फिल करणार आहोत. सो द एनर्जी गॅप बिटवीन T2G आणि EG स्टार इज 10 DQ और डेल्टा ऑक्टा. तर T2G आणि EG स्टार मधला जो एनर्जी गॅप असणार आहे तो आपल्याला CFT सारखा नेहमीसारखाच की तो 10 DQ असणार आहे किंवा डेल्टा ऑक्टा असणार आहे. इट इज सिमिलर टू दॅट CFT. तर तो CFT सारखा सिमिलर असणार आहे T2G आणि EG मधला गॅप, एनर्जी गॅप. अँड
द मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम ॲज शोन बिलो. तर ती मॉलिक्युलर ऑर्बिटलची जी डायग्राम असणार आहे ती कशी पद्धतीची असणार आहे ती आपण बघूया. तर सो दिस इज डायग्राम फॉर मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम. सो दिस इज जे आपण चारही जे सेट्स बघितले किंवा चारही सिमेट्री बघितला A1G, T1U, T2G आणि EG, तर त्या सगळ्याही सिमेट्रीज इझिली आपण खालून सुरुवात करायची बघूया की बघा त्याची आपण अरेंजमेंट कशी केलेली आहे. सगळ्यात खाली A1G म्हणजे तुमचा एस ऑर्बिटल सगळ्यात खाली बॉन्डिंगमध्ये. A1G नंतर आपल्याला माहिती एस नंतर P ऑर्बिटल होतो. सो Pचे हे तिघही ऑर्बिटल्स 1, 2, 3. A1Gचा हा एकच ऑर्बिटल, T1Uचे 3 ऑर्बिटल्स, त्यानंतर EGचे 2. तर टोटल हे 6 ऑर्बिटल्स 1, 2, 3, 4, 5 अँड 6. हे टोटल 6 सिग्मा बॉन्डिंगचे ऑर्बिटल्स. त्यानंतर म्हणजे आपण जे वरती बघितलं की याच्यात आपण 6x2 जे 12 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्सची ते इथं फिल करणार आहोत आपण 1, 2, 3, 4, 5 अँड 6. A1G म्हणजे आपला एस ऑर्बिटल, T1U म्हणजे P आणि EG आपला D मधले EG जे सिग्मा बॉन्डिंग दाखवतात. तर इथे आपण आपले इलेक्ट्रॉन्स जे आहे ते फिल करणार आहोत. त्यानंतर EG झाल्यानंतर वरती तो आपला T2G. तर टोटल 9 ऑर्बिटल झाले का. हे T2Gचे 3 ऑर्बिटल्स म्हणजे हे दोघं T2G आणि EG. तर हे बॉन्डिंग झाले. आपल्या बॉन्डिंगला कुठल्याही पद्धतीचा स्टार दाखवलेला नाही, पण सेम हे सगळे ऑर्बिटल्स वरती जात आहेत ज्याची हायर एनर्जी असणार आहे. तर त्याला आपण अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स असं म्हणतो की हायर एनर्जी असणारे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आणि ज्यांची लोअर एनर्जी असते ती बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. दिस इज बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स अँड दिस इज अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. सो T2Gचा आपण जस्ट बघितला की EG स्टारमध्ये आपण उरलेले इलेक्ट्रॉन्स भरणार आहोत. सो T2Gच्या वरती लगेच EG स्टार जो अँटी बॉन्डिंग असल्यावर आपण स्टार त्याला दाखवत असतो. त्यानंतर मग सेम बघा T2Gच्या खाली EG होता ना, मग T2Gच्या वरती EG स्टार गेला. EG नंतर T1U होता, तर EG नंतर T1U स्टार गेला आणि T1U नंतर जर आपला A1G होता तर तो T1U नंतर A1G स्टार आला. अँटी बॉन्डिंगचे हे सगळे ऑर्बिटल्स अशा पद्धतीने. म्हणजे एकदा असे घेतले आपण T2G पर्यंत. T2G फक्त बघा इथे एकच वेळेस आहे जो नॉन बॉन्डिंग आहे. बाकी A1G पासून T1U EG स्टार आणि इथून खाली जायचं A1G, T1U आणि EG आणि मध्ये आपला T2G. तर अशा पद्धतीची ही अरेंजमेंट असणार आहे. व्यवस्थित बघायची आहे. त्याच्यात सिम्पली अशी ही अरेंजमेंट जपली तुम्हाला तर त्यात सिम्पल इलेक्ट्रॉन फिल करायचे आहेत आणि जे आहे ते लिहायचं आहे. तर अशा पद्धतीची ही मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम असते. तर हा तुमचा लगेच इकडे जर इकडून स्टार्ट झाला तो आपला D ऑर्बिटल जो मेटल ऑर्बिटल असणार आहे. आपल्याला माहिती D मध्ये 5 ऑर्बिटल्स असतात 1, 2, 3, 4, 5. तर इथे बॉक्स न लिहिता मी ती इझिली 1, 2, 3, 4, 5 ऑर्बिटल्स लिहिले ज्याच्यात EG प्लस T2G टोटल 5 ऑर्बिटल्स. त्यानंतर A1Gचा एक ऑर्बिटल असतो तो इथे घेतला आणि त्याची T1Uचे तिघही ऑर्बिटल्स जे आहेत तर ते T1Uचे 1, 2, 3 टोटल 3 ऑर्बिटल्स आपण इकडे घेतलेले आहेत. आणि याच्या अपोजिट साईडला जे लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्स असणार आहेत 1, 2, 3, 4, 5 अँड 6. 6 कुठले कुठले A1Gचा एक, T1Uचे 1, 2, 3 आणि EGचे तुमचे दूरलेले 2 ऑर्बिटल्स. अशा पद्धतीचे हेही ऑर्बिटल्स आपण इकडे घेतलेत. इकडे तुमचे लिगॅंडचे ऑर्बिटल्स, इकडे तुमचे मेटलचे ऑर्बिटल्स. तर हे परत एकदा Dचे 5, A1Gचा 1 आणि T1Uचे उरलेले 3. आता बघा याच्यात एनर्जी लेवल डायग्राममध्ये कशा पद्धतीने आपल्याला हे करायचं की T1Uचे सिम्पल आपण डॉटेड आणली कुठपर्यंत T1U पर्यंत, तेच आपण T1U स्टारपर्यंत. त्यानंतर A1Gची एनर्जी गेली आहे A1G स्टार आणि खाली सुद्धा आपली A1G स्टारला आणि उरलेला तुमचा जो T2G आहे तर तो EG स्टार आणि इकडे EG स्टार आणि T2Gला. तर अशा पद्धतीची आपण डायग्राम ही दाखवलेली आहे. इकडच्या बाजूला बघा सगळेही जे ऑर्बिटल्स आहे ते लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल सोबत मॅच होत आहेत. फक्त तुमचा T2G सोडून T2G नॉन बॉन्डिंग असतो त्याच्यामुळे EG स्टार, T1U स्टार, A1G स्टार, तुमचे खालचे लिगॅंडचे EG, A1G आणि T1U. तर हे तिघही लिगॅंड ऑर्बिटल्स असतात सिग्मा बॉन्डिंग दाखवतात म्हणून या सगळ्यांसोबत आपण इथे डायग्राम जी आहे ती शो केलेली आहे. तर अशा पद्धतीची अतिशय सिंपल अशी डायग्राम असते.
ज्याच्यातून आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम किंवा त्याची इलेक्ट्रॉन्सची आहे ती फिलिंग करू शकतो इन मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. तर जस्ट लगेच आपण त्याची 2 एक्झाम्पल बघूया, ज्याच्यावरून तुमचं अजून जे डायग्राम आहे ती क्लिअर होईल, जी भीती आहे ती निघून जाईल. अबाउट मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम. कारण बुकमध्ये तुम्ही बघितली असेल आधीच, ती डायग्राम बघून तुम्ही घाबरले असाल, तर ही डायग्राम खूप मोठी आहे, ती समजेन किंवा नाही. पण जे मी आता सांगितलं ते जर तुम्ही नीट ऐकलं असेल तर ती अतिशय सोपी अशी डायग्राम आहे, जी तुम्ही इझिली काढू शकतात. सो आपण आता पुढे जाऊन एक्झाम्पल बघूया त्याचे. तर याच्यात आपण जस्ट काय बघितलं ते इन शॉर्ट, तर जे 12 इलेक्ट्रॉन्स आहेत 6 लिगँडपासून, तर 6 × 2 12 इलेक्ट्रॉन्स गेट ॲडेड इन A1G T1U आणि EG बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ते 12 इलेक्ट्रॉन आपण इथे ॲड केले A1G T1U आणि EG बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये. त्यानंतर N इलेक्ट्रॉन्स मेटल गेस्ट ॲडेड इन T2G, म्हणजेच नॉन बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन आहे ते आपण मेटल ऑर्बिटल्सचे ते T2G मध्ये आणि EG स्टारमध्ये आपण फिल करणार आहोत. अँड द डिफरन्स, आणि जो डिफरन्स असणार आहे E2G आणि EG स्टारमधला, तर तो जे सांगितल्याप्रमाणे 10 DQ असणार आहे किंवा डेल्टा ऑक्टा असणार आहे, सिमिलर टू दॅट CFT. CFTमध्ये जो T2G आणि EG मधला एनर्जी गॅप होता, तशाच पद्धतीचा हा एनर्जी गॅप असणार आहे, जी असणार आहे 10 DQ. सो नाव we see the examples of molecular orbital energy level diagram for hexafluoro cobaltate 3- complex. So consider a formation of bond in hexafluoro cobalt complex in with sigma bonding by MOT. तर सगळ्यात आधी आपण सिंपल कोबाल्ट आणि कोबाल्ट +3चं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काढून घेऊया. सो वी नो दॅट the atomic number for cobalt is 27. So the electronic configuration is 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 and 3d7. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काढता येईल पाहिजे. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काढलं तरच तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतात. सो तुम्हाला सिंपल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन हे जमायलाच पाहिजे. So 2 and 2 4 6 10 2 12 6 18 2 20 and 7, that is 27. So this is electronic configuration for cobalt, that is 27. 1s 2s 2p 3s 3p 4s and 3d. Now cobalt -3 and F -6. So the oxidation state for cobalt is +3. So for the cobalt +3, the electronic configuration is 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s0 and 3d6. 3 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते आपल्याला मायनस करायचे आहेत. आपण कुठून केले ते 4s मधले 2 आणि उरलेला एक आपण 3d मधला. सो दिस इज 3d6. सो 2 2 4 6 10 2 12 6 18 and 6 24. So this is the electronic configuration of cobalt and cobalt +3. Now in this complex ion, that is D6 ion, तो आपल्याला माहिती आहे की आता D6 आहे, देर आर टोटली 18 इलेक्ट्रॉन्स. तर 18 इलेक्ट्रॉन्स कसे, तर जे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोबाल्ट +3 आयनचे इथले, आणि उरलेले जे 12 इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते 6 लिगँडपासून जे आहेत 6 × 2 दॅट इज 12 फ्रॉम 2 फ्रॉम A1G 6 in T2G, सॉरी 6 in T1U and 4 in EG. तर जे 6 लिगँड ऑर्बिटल्स आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला हे उरलेले 12 इलेक्ट्रॉन जे आहेत ते 6 लिगँडपासून बघायला मिळणार आहेत. आणि ते कुठे असणार आहेत, 2 इलेक्ट्रॉन असणार आहेत एका A1G ऑर्बिटलमध्ये. एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात सिम्पली. त्यानंतर 6 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत कशामध्ये, T1U मध्ये. T1U चे 3 ऑर्बिटल्समध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आणि EGच्या 2 ऑर्बिटल्समध्ये 4. मग 6 + 4 10 and this 2 from A1G. So total 12 electrons which are occupying A1G, T1U and EG orbitals. While so out of 18, 12 electrons in these 3 orbitals and remaining 6 electrons occupies as 4 electrons in T2G and 2 in EG star antibonding molecular orbitals. This is due to delta octa is less than pairing energy, or the pairing energy is greater than the delta octa. Hence the molecular orbital electronic configuration of cobalt +3 is A1G2 T1U6 EG4 T2G4 and EG2.
तर इलेक्ट्रॉनची फिलिंग कशी आली आपल्याला, की आपण 12 इलेक्ट्रॉन आधी फिल करून घेतले सिग्मा ऑर्बिटल्समध्ये जे लिगॅंडचे होते. A1G मध्ये 2, T1U मध्ये 6 आणि EG मध्ये 4, टोटल 12 इलेक्ट्रॉन्स झाले. आणि जे उरलेले इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण T2G आणि EG स्टारमध्ये फिल केले. का तर आपली फ्लोरीन, सिम्पली फ्लोरीन जे आहे ते वीक फील्ड लिगॅंड आहे. वीक फील्ड लिगॅंडमध्ये कुठल्याही पद्धतीची पेरिंग होत नाही. म्हणजेच काय, तर पेरिंग एनर्जी ही ग्रेटर असते डेल्टा ऑक्टापेक्षा. त्याच्यामुळे T2G मध्ये आपण 3 इलेक्ट्रॉन फिल केले. लगेच आपण EG स्टारकडे गेलो, त्याच्यात 2 भरलेले आणि उरलेला चौथा जो आहे तो T2G मध्ये आला. सो अशा पद्धतीने T2G मध्ये 4 आणि EG मध्ये आता टोटल 2 इलेक्ट्रॉन्स आपण फिल केले. तर त्याची सिंपल डायग्राम आपण आता जस्ट बघूया की कशा पद्धतीची डायग्राम आहे. इकडे डी मध्ये आपल्याला माहिती आहे की D6 आहे सिस्टीम. तर 6 इलेक्ट्रॉन आपण फिल केले. दिस इज 1 2 3 4 5 and 6. This is d orbital T2G plus EG. These 6 orbitals 1 2 3 4 5 and 6 from A1G, 1 from A1G, 3 from T1U and the 2 from EG. So total 6 orbitals. तर 6 लिगॅंड्सचे जे 12 इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण इथे फिल केलेत. सो आता आपल्याला आधीसारखंच, आधी A1G S ऑर्बिटल, नंतर P चे T1U चे 3, नंतर EG चे 2, S P आणि मग D कडे. मग आपल्या मधला जो T2G आहे तो नॉन बॉन्डिंग असल्यामुळे आणि त्याच्यावरती जाऊन लगेच कंटिन्युअसली T2Gच्या खाली A1G म्हणजे वरती EG स्टार, EG स्टार नंतर T1U, सो EG स्टार नंतर T1U स्टार आणि T1U स्टार नंतर A1G, सो T1U नंतर A1G स्टार. सो दिस इज अँटी बॉन्डिंग अँड दिस इज बॉन्डिंग. स्टार असलेले सगळे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स असतात आणि हे सगळे तुमचे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स असतात. तर सिम्पली आपल्याला इलेक्ट्रॉन्स फिल्स करायचे आहेत. आता इलेक्ट्रॉन कसे फिल करायचे आहेत, A1G मध्ये आपल्याला 12 इलेक्ट्रॉन आधी फिल करायचे आहेत लिगॅंड्सचे. सिग्मा बॉन्डिंग कुठे कुठे आपण इथे लिहिलेत आधीच की 2, वरती थेरीमध्ये पण लिहिले की 2 इलेक्ट्रॉन आपण कुठे फिल केले, A1G मध्ये. त्यानंतर 6 इलेक्ट्रॉन आपण फिल केले T1U मध्ये आणि 2 EG मध्ये. तर हे टोटल 12 इलेक्ट्रॉन आपण इथे फिल केले, जे होते 6 लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्सचे. तर ते इथे फिल केल्यानंतर आता लगेच आपण हे 12 उरलेले आपले जे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत फ्रॉम मेटल ऑर्बिटल्स, तर ते आपण हे जे 6 आहे ते कशा पद्धतीने फिल करणार आहोत. सो 1 2 3 4 4 4 4 5 आणि इथे एकच इलेक्ट्रॉन, सॉरी इथे थोडी चूक झाली माझ्याकडून. सो 1 2 3 4 and 5 आणि उरलेला एक जो होता तो परत T2G कडे आला. तर अशा पद्धतीची इलेक्ट्रॉन फिलिंग केली. तर मग इथे टोटल 4 इलेक्ट्रॉन्स T2G मध्ये आले आणि उरलेले 2 EG स्टारमध्ये गेले. तर अशा पद्धतीचे हे टोटल 6 इलेक्ट्रॉन्स आणि हे टोटल 12 इलेक्ट्रॉन्स. तर टोटल 18 जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण अशा पद्धतीने फिल केले. परत एकदा लिगॅंडचे 6 × 2 12 इलेक्ट्रॉन्स आपण A1G, T1U आणि EG मध्ये फिल केले आणि उरलेले जे 6 इलेक्ट्रॉन्स होते जे होते मेटल ऑर्बिटल्सचे ते आपण T2G नॉन बॉन्डिंग आणि EG स्टार अँटी बॉन्डिंग मध्ये फिल केले. तर ते सिम्पली ज्या पद्धतीने आपण T2G EG मध्ये इलेक्ट्रॉन फिल करतो, तर ते पेरिंग न होता वरती गेले. त्याचं रिझन होतं आपली लिगॅंड जी होती ती फ्लोरीन, जी वीक फील्ड होती, त्याच्यामुळे आपण ते वरती खालीच पेअर न होता ते वरती इलेक्ट्रॉन गेले. तर अशा पद्धतीची ही डायग्राम ज्याच्यात आपण इलेक्ट्रॉन्सची जी आहे ती फिलिंग केली. सो दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. अशा पद्धतीची डायग्राम काढायची आहे. A1G ला अटॅच केलं, डी ऑर्बिटल्स EG, T2G आणि EG ला आपण अटॅच केलेली आहे आणि इकडची लिगॅंडची T2G सोडून बाकी सगळ्याचे सगळे जे आहेत लिगॅंड ऑर्बिटल किंवा सिग्मा बॉन्डिंग दाखवणारे इकडे अटॅच केलेले आहेत. A1Gचे A1G ला, T1Uचे T1U ला आणि नंतर Dचे सगळे D ला. बघा EG आणि T2G. तर अशा पद्धतीचे आपल्याला ते इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते फिल करायचे आहेत. तर ह्या फिगरमध्ये आपल्याला जो एनर्जी गॅप होता तो स्मॉल बघायला मिळाला. बघा T2G आणि EG मध्ये आपल्याला छोटा स्मॉलर गॅप बघायला मिळाला बिटवीन T2G आणि EG स्टार. सो इट इंडिकेट्स टू द लेसर एक्सटेंड ऑफ ओव्हरलॅपिंग बिटवीन ऑर्बिटल्स ऑफ मेटल आयन्स अँड लिगॅंड. तर इथे कमी प्रमाणात आपल्याला ओव्हरलॅपिंग बघायला मिळाली बिटवीन मेटल अँड द लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्स. हेन्स द कॉम्प्लेक्स आयन कंटेन्स 4 अनपेअर इलेक्ट्रॉन्स. तर याच्यात आपण बघितला टोटल आपल्याला 4 अनपेअर इलेक्ट्रॉन बघायला मिळाले. 1 2 3 and 4 हा इलेक्ट्रॉन चुकून झाला आहे, तो कन्सिडर नका करू.
सो अशा पद्धतीचे आपल्याला टोटल 4 अनपेअर इलेक्ट्रॉन्स बघायला मिळाले. आणि आपल्याला माहिती आहे अनपेअर इलेक्ट्रॉन्स असल्यावर तो जो कॉम्प्लेक्स आहे तो पॅरामॅग्नेटिक इन नेचर असतो. त्यावेळेस अनपेअर इलेक्ट्रॉन्स ॲबसेंट असतील त्यावेळेस डायमॅग्नेटिक. सो अनपेअर इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असल्यामुळे दिस कॉम्प्लेक्स इज पॅरामॅग्नेटिक इन नेचर अँड इट इज हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस आणि इट शोज हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस. तर तो हाय स्पिन कॉम्प्लेक्स असतो आणि पॅरामॅग्नेटिक इन नेचर असणारा हा कॉम्प्लेक्स. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल जस्ट बघूया आपण आता लगेच की कन्सिडर अ फॉर्मेशन ऑफ बॉन्ड इन हेक्सासायनो कोबाल्ट 3-. सो दिस कॉम्प्लेक्स आयन विथ सिग्मा बॉन्डिंग बाय एमोटी. तर एमोटीने आपल्याला सिग्मा बॉन्डिंग जी आहे ती दाखवायची आहे. तर कन्फिग्युरेशन आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन कोबाल्ट +3चं सेम असणार आहे. कोबाल्ट +3चं सेम कन्फिग्युरेशन मागच्यासारखंच की D6 सिस्टीम असणार आहे. तर त्याचे टोटल इलेक्ट्रॉन्स आपण 6चे जे टोटल 12 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम लिगॅंड अँड 6 फ्रॉम कोबाल्ट +3 दॅट इज टोटल 18 इलेक्ट्रॉन्स. तर 18 इलेक्ट्रॉन आपण कसे फिल करणार आहोत. A1Gच्या एक ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसवले. T1Uचे 3 ऑर्बिटल्समध्ये 6, EGच्या याच्यात ऑर्बिटलमध्ये 4 आणि T2चे मध्ये टोटल 6. तर अशा पद्धतीचे आपण इलेक्ट्रॉन फिल केले. सो 6 + 2 8 4 12 अँड दिस 6 इज टोटल 18 इलेक्ट्रॉन्स आपण फिल केले. तर ते सिम्पली आपल्याला डायग्राममध्ये दाखवायचे आहेत. तर सेम डायग्राम आहे. डायग्राममध्ये आपल्याला दाखवण्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही. अशाच पद्धतीचे आधी ऑर्बिटल्स काढले A1G T1U EG T2G EG स्टार T1U स्टार आणि A1G स्टार. या सिक्वेन्स तुम्हाला आधीही सांगितलेला आहे तर तो परत परत सांगत नाही. A1G नंतर S P नंतर तुमचा D ऑर्बिटल. मग सगळ्यात आधी S P आणि D इथून पण वरून यायचं S P Dचा आधी EG घ्यायचा आहे कारण तो सिग्मा बॉन्डिंग आपण घेतोय आधी. आणि T2G जो आहे तो एकाच वेळेस मग सिग्मा बॉन्डिंग दाखवणारे खाली बॉन्डिंग आणि वरती अँटी बॉन्डिंग एक वेळा. अँटी बॉन्डिंग आपण स्टारने दाखवत असतो. तर हे 6 इलेक्ट्रॉन सेम कोबाल्ट +3चे. तर टोटल 1 2 3 4 5 अँड 6 दिस 6 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम मेटल ऑर्बिटल्स अँड दिस 12 ऑर्बिटल्स फ्रॉम लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्स. टोटल हे जे 6 आहेत ते लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्सपासून आपल्याला बघायला मिळालेले आहेत. तर लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्स कुठले कुठले A1G + T1U + EG. दिस इज फ्रॉम EG + T2G. तर अशा पद्धतीचे आपले हे ऑर्बिटल्स. आता इलेक्ट्रॉन फिल करताना आपण A1G T1U आणि EG मध्ये फिल केले 12 इलेक्ट्रॉन्स कसले लिगॅंडचे 2 याच्यात 6 आणि याच्यात टोटल 4 असे टोटल 12 इलेक्ट्रॉन्सचे 6 सायनाइड लिगॅंड्सपासून होते ते आपण फिल केलेत. आणि मग उरलेले आपले आता D ऑर्बिटलचे 6 इलेक्ट्रॉन्स. तर इथे जर आपण बघितली जी लिगॅंड आहे आपली ती सायनाइड लिगॅंड आहे. सायनाइड ही स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असते आणि स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असल्यावर आपले इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते पेअर अप होऊन जातात. म्हणून अतिशय महत्त्वाची गोष्ट बघा की ह्या केसमध्ये आपले जे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत ते T2G मध्ये वरती न जातात बिकॉज एनर्जी गॅप आहे तो मोर इन्क्रीज झालेला आहे. बिकॉज हिअर पेअरिंग एनर्जी इज लेसर दॅन डेल्टा ऑक्टा. तर डेल्टा ऑक्टाची एनर्जी ही जास्त असते ॲज कम्पेअर टू पेअरिंग एनर्जी. त्याच्यामुळे पेअरिंग होत नाही आणि स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असल्यामुळे ते खालीच पेअर अप होऊन जातात आणि 6च्या 6 जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते T2G मध्ये फिल झालेत. तर अशा पद्धतीची याची इलेक्ट्रॉन्सची फिलिंग झालेली आहे आणि अशा पद्धतीचं आपल्याला इथे बघायला मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीची ही डायग्राम. नाव याची सिंपल थेरी की सिमिलर अबो कोबाल्ट F6 कॉम्प्लेक्स आयन देर आर टोटली 18 इलेक्ट्रॉन्स. तर मागच्या कॉम्प्लेक्ससारखे इथे पण टोटल 18 इलेक्ट्रॉन्स होते. 6 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम कोबाल्ट +3 अँड 12 फ्रॉम 6 सायनाइड आयन लिगॅंड. हे तेच लिहिलं जे आपण आता जस्ट केलं. आपण फिगरमध्ये जे सगळं काही केलं किंवा डायग्राममध्ये जे सगळं काही केलं तेच इथे लिहिलेलं आहे. सो जर तुम्हाला डायग्राम आले तर तुम्ही कितीही लिहू शकतात मागे. सो आउट ऑफ 12 इलेक्ट्रॉन्स which are occupied in A1G, T1U and EG bonding molecular orbitals, but as the energy gap delta octa between T2G and EG star is larger than pairing energy. पेअरिंग एनर्जीपेक्षा गॅप हा जास्त होता त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन प्रेफर्स टू पेअर अप अँड रिमेनिंग इन T2G मध्येच इलेक्ट्रॉनने प्रेफर केलं पेअर अप झाले रादर दॅन EG स्टारमध्ये जाण्यापेक्षा अँटीबॉन्डिंगमध्ये जाण्यापेक्षा. हेन्स
Remaining 6 electrons occupy in T2g orbitals. Hence, this complex contains no unpaired electrons and the complex ion is diamagnetic in nature and low spin complexes. And this is इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जे आपण मागच्या वेळेस काढलं ते जे या फिगरच्या वेळेस काढलं की A1G मध्ये 2, T1U मध्ये 6, EG मध्ये 4 आणि T2G मध्ये 6. तर सिम्पली सगळे पेअर कुठलाही अनपेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट नसल्यामुळे दिस कॉम्प्लेक्स इज इन डायामॅग्नेटिक इन नेचर अँड लो स्पिन कॉम्प्लेक्सेस. तर हा डायामॅग्नेटिक इन नेचर आहे. बघा कोबाल्ट+3 आहे, फक्त लिगॅन्ड चेंज झाली. त्यावेळेस वीक फील्ड लिगॅन्ड होती, आता स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड. तर पूर्ण त्याची इलेक्ट्रॉन त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी चेंज झाली. त्याच्यात पेअरिंग नाही झाली. त्याच्यात आधीच्या ह्याच्यामध्ये स्टारमध्ये इलेक्ट्रॉन जात होते, यावेळेस T2G मध्येच इलेक्ट्रॉन राहिले. तर अशा पद्धतीचा आपल्याला डिफरन्स बघायला मिळाला दोघंही कॉम्प्लेक्सेसमध्ये. तिसरासुद्धा कॉम्प्लेक्स जो आहे तो सेम आहे ह्या खायनाइडसारखाच, कारण कोबाल्ट+3 हा अमोनियासोबत स्ट्रॉंग फील्ड दाखवत असतो. सो हे सुद्धा एक्झाम्पल जर बघितलं आपण तर या एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपल्याला सेम प्रकारची एनर्जी लेवल डायग्राम जी आहे ती बघायला मिळणार आहे. तर ती बघितली, त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन सेम आलं कोबाल्ट+3चं. A1G2, T1U6, EG4 आणि T2G6. तर सेम A1G, T1U, EG, T2G, नंतर अँटीबॉन्डिंगची EG स्टार, T1U स्टार आणि A1G स्टार. इकडे EGचे 6 इलेक्ट्रॉन्स, इकडे आपले सिग्मा बॉन्डिंगचे टोटल 12 इलेक्ट्रॉन्स. तर 12 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम A1G, T1U आणि EG ते आपण इझिली फिल केले. A1G मध्ये 2, T1U मध्ये 6 आणि EG मध्ये 4, टोटल 12 इलेक्ट्रॉन्स इथे फिल केले. आता आला प्रश्न फक्त डी किंवा मेटल ऑर्बिटल्सचा. तर ते सिम्पली आपण पेअरअप न होता, कारण स्ट्रॉंग फील्ड दाखवते, एनर्जी गॅप जो आहे तो मोठा आहे. बघा फिगरमध्ये दाखवलेला आहे EG आणि T2G मधला एनर्जी गॅप जो आहे तो मोर आहे ॲज कम्पेअर टू वीक फील्ड लिगॅन्ड. आणि एनर्जी गॅप मोर असल्यामुळे लिगॅन्ड जी आहे ती वरती जाण्यासाठी लागणारी एनर्जी ही जास्त असते, त्याच्यामुळे तो खालीच पेअरअप होऊन जातो रादर दॅन गोइंग टू द EG स्टार ऑर्बिटल्स. तर टोटल 6 इलेक्ट्रॉन्स ते T2G मध्येच राहिले आणि अशा पद्धतीची आपल्याला त्याची डायग्राम जी आहे ती बघायला मिळाली. सो दिस इज मॉलिक्युलर ऑर्बिट डेल्टा ऑक्टा इज ग्रेटर दॅन पेअरिंग एनर्जी, आणि अशा पद्धतीची त्याची आपल्याला डायग्राम बघायला मिळाली. सो त्याच्यात काय झालं ते इझिली की दिस इज ऑल्सो ॲज सिमिलर टू अबोव, दॅट इज कोबाल्ट हेक्सासायनो कोबाल्ट 3+ complex ion. There are totally 18 electrons, 6 from cobalt+3 and 12 from 6 ammonia ligands. Out of this 12 electrons are occupied in A1G, T1U and EG bonding molecular orbitals. But as the energy gap between delta octa is between the T2G and EG star antibonding rather than going to the EG star antibonding orbitals, it remains 6 electrons are occupied in T2G orbitals. So the complex contain no unpaired electrons and the complex ion is diamagnetic and low spin complex. तर हे दोघंही कॉम्प्लेक्स सेम आहेत. हेक्सासायनोचा आणि अमोनियाचा दोघांची एनर्जी लेवल डायग्राम सेम येते. तर लक्षात ठेवायची. आणि पहिला जो होता तो वीक फील्ड लिगॅन्ड असल्यामुळे त्याच्यात पेअरअप न होता इलेक्ट्रॉन जे आहे ते TG स्टारमध्ये गेले अँटीबॉन्डिंगमध्ये, आणि ती एनर्जी लेवल डायग्राम जी आहे ती चेंज झाली. तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काढता यायला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन व्यवस्थित काढता आलं तरच तुम्ही डायग्राम काढू शकताच. अतिशय सोपी डायग्राम आहे. दिसायला फक्त ती मोठी दिसते, पण जर तुम्ही समजून घेतली सर अतिशय जर लेक्चर बघितले दोघं तर अतिशय सोपी अशी डायग्राम आहे, ती तुम्ही इझिली काढू शकता. तर आपण थांबूया इथे. उरलेले जे 2 टॉपिक्स आहेत ते पुढच्या लेक्चरला डिस्कस करूया आणि हे चॅप्टरसुद्धा आपलं संपेल. सो थांबूया. थँक्यू सो मच.